मिरजेत महापालिकेच्या प्रसूतिगृहाच्या शौचालयात मृत अवस्थेत नवजात अभ्रक आढळल्याप्रकरणी एका महिलेस अटक। काल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रसूती रुग्णालय मिरज येथील टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत सापडलेल्या नवजात अभ्रकाच्या घटनेनंतर तेथील सफाई कामगार विजय इराण्णा पोतराज राहणार सह्याद्री स्टार्च यांनी मिरज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा नोंदीनंतर मिरज शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली। प्रसूती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करत असताना एका गर्भवती महिलेबाबत संशय उपस्थित झाला। पोलिसांनी त्वरित त्या महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून अधिकाऱ्यांमार्फत कसून चौकशी केली। चौकशीत असे निष्पन्न झाले की सदर महिला दिनांक 24/5/2026 रोजी रात्री पोटदुखी सुरू झाल्याने दिनांक 25/5/2026 रोजी प्रसूती रुग्णालय मिरज येथे उपचारासाठी आली होती। उपचारादरम्यान पोटात दुखू लागल्याने ती रुग्णालयातील टॉयलेटमध्ये गेली। तेथे नवजात अभ्रकाचा गर्भातच मृत्यू होऊन अभ्रक टॉयलेटमध्ये पडले व रक्तस्राव झाला। घाबरलेल्या महिलेने टॉयलेटची साफसफाई करून कोणालाही काही न सांगता रुग्णालयातून निघून गेली। सदर घटना त्याच महिलेने केल्याची कबुली पोलिसांसमोर दिल्याने तिला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील यांच्या पथकाने केली आहे। मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 28/5/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे एक नवजात अर्भक टॉयलेटमध्ये मिळून आलं होतं। हे टॉयलेट चेक पॅक झालेलं होतं आणि त्याच्यासाठी विजय इराण्णा पोतराज यांना बोलवलं होतं, तर त्यांना नवजात अर्भक त्यामध्ये मिळालेलं होतं। त्यावरून पोलीस स्टेशनवर तपास करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला। तपासामध्ये रात्री सर्व महिला स्टाफ आणि यांच्याकडे चौकशी करण्यात आली। त्याच्यानंतर आज सुद्धा सकाळी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, माननीय पोलीस अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक बारावकर मॅडम, तसेच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज विविध तपास पथके बनवून सर्व महिला स्टाफ, नर्स स्टाफ, तसे यांच्याकडे सफाई कामगार यांच्याकडे विचारपूस केली। जितका 24 स्टाफ होता त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर एक महिला नर्स स्टाफ यांनी सोमवारी दिनांक 25/5/2026 रोजी 11 वाजता एक महिला तिच्या पोटात दुखत असल्यावर तक्रार घेऊन आली होती आणि तिला 2 महिन्यांची प्रेग्नन्सी अशी सांगत होती। त्यावरून ती बाथरूमला गेली असल्याचे बघून तिनं त्या महिला स्टाफनं सांगितलं आणि आल्यानंतर तिनं पॅड मागितलं आणि त्याच्यावरून त्यांनी शंका व्यक्त केली। यावरून सदर महिलेकडे आज तिचं रेकॉर्ड तपासून आज ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिचं सदर महिलेनं सदर बाळ हे अर्भक हे टॉयलेटमध्ये प्रसूत झाले आणि तिनं तसंच टाकून ती निघून गेल्याचं कबूल केलं आहे। सदर बाबत महापालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा त्या नर्स स्टाफला सदर बाबतची माहिती तिनं दिली नसल्याचं सुद्धा कबूल केलं आहे। त्यावर तसं तिचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे आणि तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे। सदरचा हा तपासात ही महिला निष्पन्न झाली असून पुढील तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करीत आहे।